पहिल्यापासून आता वाटते मध्ये पण नंतर उमेदवार दिसत नाहीत पुढील 5 वर्ष परत ते आमदार खासदारांच्या मागणं लाचारीसारखं पळत असतात नगरसेवक. पैशासाठी नाही, भागातली कामं करणारा माणूस पाहिजे आम्हाला. कारण इलेक्शनच्या टायमाला तुम्ही मत मागायला आला आमच्याकडं. आज तुमचे उमेदवार निवडून आले, उमेदवारांच्या ह्यांनी कामं करून घेतलं पाहिजे, ह्यांनी पळून जाता कामा नये. आम्ही सांगितल्या पाहिजे आणि त्यांनी केल्या पाहिजे. काय निकाल येईल इथला? इथला तर शैलेश पाटलांना फिक्स, शैलेश पाटील फिक्सच आहे तिथं. बर, की लोकांच्या मनात नाही की शैलेश तुम्ही उभा राहा. तर एक फोन केला की शैलेशदा तिथं हजर असतात. शैलेशदांना आमचा फुल सपोर्ट आहे. चांगले त्या काम करतील, करणारच 100% मी सांगते. जिथं कोणी पोहोचत नाही तिथं आपले शैलेश पाटील पोहोचतात. असाच नगरसेवक पाहिजे. काय वाटतंय तो महापालिकेवर कुणाची सत्ता यावी? भाजप. भारतीय जनता पार्टी चांगली आहे. बर, काय होईल भारतीय जनता पार्टी आल्या? भारतीय जनता पार्टी आली की त्यांना जर सांगितलं तर आमचं काम सगळं होऊ शकतं. भाजप असल्यावर काम होते होत्यात. त्याच्यावर भाजपच पाहिजे. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. येत्या 15 जानेवारी रोजी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबणार आहे. या पार्श्वभूमीवर सगळीकडे जर बघितलं, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते आणि जो प्रत्येक उमेदवार आहे हे आपल्या योजना, आपले अजेंडा, आपले मुद्दे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या परिसरात विकास झालाय की नाही हे जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय प्रभाग क्रमांक 14 मध्ये. सध्याचा जो प्रभाग क्रमांक 14 आहे हा आता मोठा प्रभाग झालेला आहे आणि या प्रभागातीलच गोरपडे गल्लीमध्ये मी आता काही नागरिक आणि महिलांशी संवाद साधणार आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की त्यांच्या मनातला नगरसेवक नेमका कसा असावा, त्यांच्या परिसरात कामं झालेत की नाहीत हेच आपण जाणून घेऊयात. दादा नमस्कार. महानगरपालिका निवडणुका सध्या सुरू झाल्यात आपण बघतोय, बरोबर. काय वातावरण वाटतंय आपल्या इकडं निवडणुकीच्या अनुषंगाने? एकंदर महायुतीचं हे आहे, पुढं आहे, लीड मध्ये आहे असं वाटतं. का हो महायुती का? म्हणजे लाडकी बहीण योजना असू दे, नंतर आपले इथले मंडल अध्यक्ष भाजपचे सचिन कुलकर्णी हे भरपूर वेळेला आमच्या उपयोगी येतात. बर, आता जर बघायला गेलं तर गेल्या 5.5 वर्षांपासून महापालिकेचा कारभार सुरू होता. प्रशासक होते, नगरसेवक नव्हते. मग प्रशासनाचा कारभार बरा की नगरसेवकच पाहिजे? नगरसेवक म्हणजे हक्काचे, प्रशासकाच्या अधिकाऱ्यांची उडावडीची उत्तरे भरपूर प्रमाणात असतात. हक्काचं म्हणून कोण नसतं. नगरसेवक असल्यावर नगरसेवकाला पकडायला तर येत ना, बाबा हे काम का होत नाही. प्रशासक असल्यामुळे ही फाईल त्या टेबलला गेली, त्या टेबलवर त्या टेबलला गेली, अशी नुसती पळताबळी असते. तुम्हाला काय वाटतं, नगरसेवक बरा की महापालिकेचं प्रशासन बरं? नगरसेवकच बरा, कारण आपल्या भागात तरी, आमच्या भागात तरी योजना तरी जास्त आल्यात, जास्त करून भारतीय जनता पार्टीचे. तरी परवा आपला इथं राधाकृष्णाच्या इथं कॅम्प झाला एक, डिजिटल आधार कार्ड असू दे, परत रेशन कार्डचे बद्दल असू दे, परत वोटिंग कार्डचे म्हणजे जे नवीन आमचा फायदा लोकांना होतोय का? 100% होणार. परत भारतीय जनता पार्टीसाठी पण उपयोगी आहे, म्हणजे पक्षासाठी. तुझ्या मते काय वाटतंय, तू एक तरुण आहेस, नगरसेवक जो आहे तो कसा असावा? म्हणजे आमच्या दृष्टीने तरी म्हणलं तर जे आमची कामं जी असतील, म्हणजे आमच्या प्रभागातली कामं ते होतील त्यांच्यावर. बर, काय सांगाल, महापालिकेचा प्रशासनाचा कारभार तुम्ही 5 वर्ष आता बघितला, तुमच्या परिसरात कसा काय काय तो प्रशासनाचा कारभाराशी तुम्ही समाधानी आहात की नगरसेवकच पाहिजे? नगरसेवक पाहिजे प्रत्येकाला. म्हणजे काय आपण काय आपल्या तक्रारी असू शकते, काय पण असू शकते, आम्ही सांगू शकतोय त्यांना. त्यांनी कामं करायला पाहिजे आणि नगरसेवक चांगलाच पाहिजे. कसा पाहिजे? कामं करणारा पाहिजे, म्हणजे इथं येऊन विचारपूस करणारा पाहिजे. काय आहे का तुमच्या अडचणी वगैरे काय, म्हणजे हे जे असतील त्या सांगितल्या पाहिजे, आम्ही सांगितल्या पाहिजे आणि त्यांनी केल्या पाहिजे. तुमच्या मध्ये आता आपण बघतो की घरामध्ये तुमच्या अनेक पॉम्पलेट येतात, प्रचार दौरे इथं रोज दारात सुरू आहेत, उमेदवार प्रत्येक येतात, आश्वासनं देत आहेत. असं कोणतं व्यक्तिमत्व आहे की बाबा इथं कामं करू शकेल असं? भारतीय जनता पार्टी बर, तीच पाहिजे, म्हणजे करू शकते ती कामं. आता कोण आहे असं भारतीय जनता पार्टीकडे? आता शैलेश पाटील आहेत, ते चांगले आहेत. बर, उमेदवार चांगले आहेत, ते करू शकतात, म्हणजे आमचं ऐकू शकतात आणि करू शकतात ते काम. पत्नी सध्या या निवडणुकीच्या म्हणजे शैलेश पाटील करू शकतात, पण पत्नी पत्नी पण करतील. काय वाटतंय काकू? करतील की त्यांनी एवढे करतात म्हणजे त्यांची बायको करणारच ना, म्हणजे. हा ताई, तुम्हाला काय वाटतंय? हो, करतील की. पण करतील असं सगळेच म्हणतात, पण यांनी आतापर्यंत केलं काय? मध्ये पण इथं राधाकृष्णाच्या देवाजवळ केलंय त्यांनी काम म्हणून. तुमच्या काय अपेक्षा आहेत येणाऱ्या नगरसेवकाकडनं? त्याने सगळे असं कचरा उठाव हे त्यांनी सगळं गटरीचे त्यांनी व्यवस्था सगळे
बर करायला पाहिजेत त्यांनी सगळं. असं शैलेश पाटलांनी वेगळं काय केलं इथं? आहे त्यांचं काम चांगलं आहे. बर म्हणजे प्रत्येक काही पण असू दे त्यांना आम्ही सांगू शकतो. हे सचिन कुलकर्णी त्यांच्याकडनं आम्ही सांगू शकतो त्यांना. हा. त्यांनी करतात, बर कामं करतात. पण आता इथं कसं लोटणारे व्यवस्थित नाहीत, कचरा काढणारे म्हणजे व्यवस्थित नाहीत, गटारी आमच्या साफ नाहीयेत. हा 15 3 आठवडे झाले तरी इथं नाही, महिना झाले तरी गटारी फुल भरलेले असतात. महिना झालं कोणी इकडे, महिन्यात लोटायला कोण 2-2 महिने कोण येत नाही गटार काढायला. मग आम्ही आता कसं करायचं सांगा. भारतीय जनता पार्टी चांगली आहे. बर काय होईल भारतीय जनता पार्टी आल्या? भारतीय जनता पार्टी आली की त्यांना जर सांगितलं तर आमचं काम सगळं होऊ शकतंय. कसं काय? भारतीय हे जे योजनेचं काम केलंय लाडक्या बहिणीचं, हा बाकी सगळी ते कामं करतात. लाडक्या बहिणीचं योजनेचं काम केलं म्हणून चांगली होईल? नाही सगळं त्याचं पण केलंय असं सांगतो आम्ही तुम्हाला. त्याच केलंय आणि काम होणार असं म्हणत नाही आम्ही. बर हा हे सांगायलो आम्ही. मग नगरसेवक आल्यावर काय फरक पडणार आहे? हा, नगरसेवक चांगला पाहिजे आमच्या भागाला. कसा पाहिजे? चांगला सगळी सुविधा सगळ्या आम्हाला पाहिजे त्या. हा असाच नगरसेवक पाहिजे. बर होय. आता ते शैलेश पाटलांच्या पत्नी उभा राहिल्यात निलिमा पाटील, त्या कधी पण भेटल्यात काय? भेटल्यात, येऊन गेल्यात त्या. चांगले त्या काम करतील, करणारच 100% मी सांगतो. तुम्ही सांगताय? हा सांगतो. आणि नाही केलं तर? नाही की कसं करणार म्हणून तर 100% सांगायला ना. हा करणार म्हणून. बर हा काय सांगा? मी बोलू शकते, माझं पण तेच मत आहे. काय त्या करतील कामं सगळी आमची. आतापर्यंत त्यांनी काय केलं? करतील हे सगळेच सांगतात. अहो करणार ना, आमच्या अडचणी त्या जाणून घेतील असा विश्वास आहे आमचा त्यांच्यावर. बर महापालिकेवर कोणाची सत्ता यावी, महायुती की महाविकास आघाडी? आता आमच्या अपेक्षा एकच आहे की सत्ता कुठली पण येऊ दे, पण ती आम्हाला उपयोगी पडणारी असू दे, आमचं काम करणारी असू दे, आमच्या अडचणी जाणणारी असू दे, असं मला वाटतंय. आतापर्यंत आपण बघतोय की आश्वासनं देतात भरपूर जण. तसं शैलेश पाटील किंवा त्यांच्या पत्नी ज्या निलिमा पाटील तसं करतील का? करतील, ठाम आहे आमचं मत, ठाम आहे. आश्वासनं देतील फक्त? नाही करतील, कामं करतील. आश्वासन काय कोण पण देते, पण ठामपणे सांगतो आम्ही, कामं करतील. काय वाटतं तुम्हाला शैलेश पाटलांचं असेल किंवा त्यांच्या पत्नीचं व्यक्तिमत्व काय तुम्हाला माहिती आहे? व्यक्तिमत्व चांगलं आहे. आता आम्ही कसं भाजपचे इथले मंडल अध्यक्ष आपले सचिन कुलकर्णी आहेत. उद्या जर यांनी आश्वासन जर दिलं तर आम्ही मंडल अध्यक्षला इथं पकडणार. कारण पक्षाकडनं कोण असतं मेन इथल्या वॉर्डातलं मंडल अध्यक्ष. उद्या जरी नाही काही कामं झाली तर आम्ही त्यांना विचारणार का बाबा, कारण इलेक्शनच्या टायमाला तुम्ही मत मागायला आला आमच्याकडं. आज तुमचे उमेदवार निवडून आले, उमेदवारांच्या ह्यांनी कामं करून घेतलं पाहिजे. ह्यांनी पळून जाता कामा नये. आता भाजपने जेवढ्या जोरात प्रचार केलेला आहे तर नगरसेवकांच्या पेक्षा त्यांच्या मंडल जे बूथ आहेत त्यांच्यावर जास्त जबाबदारी येणार आहे पुढील 5 वर्षात. कारण आम्ही नगरसेवक म्हणून निवडून देणार आहे तो व्यक्ती ती भाजप कामं करते. तुम्ही म्हणाला शासनाच्या योजना सगळ्या केल्या ते केलं, पण जो आता उमेदवार आहे तो उमेदवार काम करेल असं वाटते का तुम्हाला? वाटते म्हणजे कसं मध्ये पहिल्यापासून आता वाटते मध्ये पण नंतर उमेदवार दिसत नाहीत पुढील 5 वर्ष. परत ते आमदार खासदारांच्या मागणं लाचारीसारखे पळत असतात नगरसेवक. पहिल्यापासूनचा हा इतिहास आहे. पण हे आता भाजपने एवढा जोरात प्रचार केलेला आहे की आल्यावर आम्ही कोल्हापूरचं पूर्ण चेहरा मोहरा बदलू म्हटलेले आहेत. त्यामुळे बघू आता ह्या वेळेला एकदा यांच्यावर विश्वास ठेवून बघू काय होतं ते. तुला काय वाटतंय? आता आपल्या प्रभागावरनं शैलेशदादा उभारल्यात, त्यांच्याकडे काय पद नसताना एवढी कामं जी झाल्यात भारतीय जनता पार्टीकडे. नगरसेवक झाले तर काय पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस आहे, पॉझिटिव्ह वेव्हज आहे. त्यांच्या आता सध्या आता कार्यकर्ताच आहे भारतीय जनता पार्टीकडनं, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिसतोय. शैलेश पाटील फक्त आता जसं मगाशी म्हणलेत की हे एकदा निवडून गेले की तिकडे 5 वर्ष गायब होणार. नाही प्रत्येकांचे आता आम्ही बघतोय, आम्ही प्रचार करतोय आणि याच्या आधी पण आम्ही त्यांची कामं त्यांनी बघितल्यात. 100% कामं झालेली आहे शैलेश दादांची. त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्सच आहे. आणि ह्याच्या पुढे जरी आता नगरसेवक झाले दादा तरी कामं सगळी आमची गल्लीतली ते होऊन जाते. हो. हे नगरसेवक निवडत असताना तू माणूस बघणार का पक्ष बघणार? माणूस बघणार पहिला. का रे? आता आमच्या इथं शैलेश पाटील म्हणून आहेत, ते सलग 5 वर्ष म्हणजे सगळ्या मंडळांना मदत किंवा पोरांना काही आर्थिक मदत असेल तर आर्थिक मदतीला रात्री कितीही वाजले तरी ते धावण्याच्या परिस्थितीत असतात. कधीही असलं तर एक फोन केला की शैलेशदा तिथं हजर असतात. शैलेशदांना आमचा फुल सपोर्ट आहे. पण आता शैलेश पाटील तुम्ही फुल सपोर्ट दिला, नगरसेवक केलं, मग इतरांसारखं ते नगरसेवक झाल्यानंतर 5 वर्ष गायब होणार, मग भागाच्या विकासाचं काय?
गायब वगैरे नाही, थोडा नगरसेवक नसतानाही म्हणजे 24 तास तिथे हजर असतात ते, त्यामुळे ते काही चिंता नाही त्यांची. पण हे झालं शैलेश पाटलांचं. त्यांच्या पत्नीला लोक का मदत करतील? निलिमा पाटील ज्या निवडणुकीसाठी उतरले. पत्नी म्हणजे शैलेश पाटील जवळ, पत्नी म्हणजे एक पुढं आरसा आहे फक्त, बाकी सगळं शैलेश पाटलांच्या हातातच आहे सगळं. बाकी काय म्हणजे शैलेश पाटलांना आम्ही आता फुल सपोर्टच केला, पूर्ण ताकदीनं, पूर्ण गल्लीनं सपोर्ट केलाय आणि आमच्या घरातल्यांनी पण शैलेश पाटलांना सपोर्ट केलाय. काय वाटते तुला? 16 तारखेला निकाल आहे, काय निकाल येईल इथला? इथला तर शैलेश पाटलांना फिक्स, शैलेश पाटील फिक्सच आहे तिथं. बर, महापालिकेवर कुठली सत्ता येऊ देत? महापालिकेवर आता ते काय म्हणजे सांगता येत नाही. महायुती वाटायला लागल्या. का रे? कारण की सगळे आता महायुतीच म्हणजे वारं सगळीकडे चालू आहे आणि म्हणजे सगळीकडे आता म्हणजे जी चर्चा चालू आहे म्हणजे ती 3 पक्ष जे आहेत आणि ताकद आहे ती महायुतीचीच वाटायला लागली आता पूर्ण. पण ती ताकद शैलेश पाटलांच्या बरोबर राहील का? शैलेश पाटलाबरोबर ताकद कशाला लागते? आम्ही आहे की ताकद, कशाला शैलेश पाटलांना महायुती लागते? आम्ही आहे की सगळी पोरं. महानगरपालिका निवडणुका सध्या सुरू आहेत. काय वाटतंय, आपला जो येणारा नगरसेवक आहे तो कसा असावा असं वाटतंय? भागातले सगळे कामं करणारा पाहिजे आम्हाला, बाकी पैशासाठी नाही, भागातली कामं करणारा माणूस पाहिजे आम्हाला. आता बघतोय आपण अनेक जण या निवडणुकीच्या रिंगणात इथं आपल्याला दिसतात. भरपूर जण प्रचार सुरू आहे, सगळं सुरू आहे. असं कोणतं व्यक्तिमत्व आहे की बाबा कामं ही करू शकत किंवा तुमच्या मनातला नगरसेवक बनू शकत? आमच्या भागात शैलेश पाटीलच आहे. का हो? त्यांनी 15-20 वर्ष आम्ही बघतोय, म्हणजे मी तर लहानपणापासून ओळखतो त्यांना, की काही पद नसताना पण ती समाजकार्य करत आले आणि या भागात गेले 10 वर्ष ते सक्रिय आहेत. 10-15 वर्ष आता त्यांनी हे केलं. आता नगरसेवक पदाच्या निवडणुकीत त्यांच्या मेसेज होतो निलिमा पाटील. वहिनींचा पण फार मोठा मोल आहे यात, की ती एवढ्या वर्ष शैलेशांबरोबर कामं करत आलेल्या आहेत. भागात सगळीकडे असतात ते, कोणाची काही अडचण असेल सुखादुखात शैलेश पाटील हे सगळ्यांकडे असतात. पण आता काय वाटतंय, इतर नगरसेवक अनेक नगरसेवक आहेत की बाबा निवडणुका झाल्या, मतदान घेतलं, नगरसेवक झालं, 5 वर्ष परत पुढे बघायचं नाही भागाकडे. शैलेश पाटीलकडे आम्ही त्या हेतून बघत नाही की ते नगरसेवक आहेत, ते नसताना पण इकडं सक्रिय आहेत आणि झाल्यावर तर भागाचा विकास करणारच करणार. तुमच्यामध्ये काय वाटतंय, महानगरपालिकेवर कोणत्या आघाडीची किंवा युतीची सत्ता यावी? महायुती की महाविकास आघाडी? महायुती यावी. का हो? तो केंद्रात महायुती आहे, राज्यात महायुती आहे, तर ते सगळं युती बघून जर महानगरपालिकेत कोल्हापूरचं काम करायचं असलं तर फंडिंगसाठी महायुती द्यावी. त्या फंडिंगचा कोल्हापुरातील आता जे काही नगरसेवक होईल किंवा सत्तेवर येणारे असतील ते वापर चांगला करतील असं वाटतंय का? करायला तर पाहिजे. निवडणुकीच्या निमित्तानं माझा प्रश्न तुला आहे की नगरसेवक बरा की महापालिका प्रशासनाचा कारभार बरा? कसं आहे, आपला ह्या दोघांपेक्षा आपल्या जवळचा माणूस बरा. जसं आपल्या इथं आज गेले 4 इलेक्शन मी बघतोय, जिथं कोणी पोहोचत नाही तिथं आपले शैलेश पाटील पोहोचतात. की तो माणूस असा आहे की ना त्यानं पक्ष बघितला ना कुठला बघितला, तर ते भारतीय जनता पार्टी एकदम स्ट्रॉंग आहेत, त्याचा विषय वेगळा. पण तिने एवढंही ते समाजकार्य केलंय की लोकांच्या मनात नाही की शैलेश तुम्ही उभा राहा, म्हणून आज त्याला पक्षानं पण तिकीट देताना काहीतरी विचार करून दिला असेल. बरोबर. शैलेश पाटील म्हणजे मी असल्यासारखं आहे, म्हणजे त्यांनी कधीही दुजापणा कुणाच्यात करत नाही आणि तुम्ही काम सांगायचं आणि त्यांनी करायचं, हा काम करणारा माणूस आहे. बरोबर आहे. अशी मी तर सगळ्यांना म्हणतोय की शैलेश पाटीलच इथनं विजय. शैलेश पाटील विजय असं तू म्हणतोय, पण मात्र या निवडणुकीत त्यांच्या पत्नी निलिमा पाटील या निवडणुकीच्या रिंगणात. बरोबर आहे. शैलेश पाटील म्हणजे निलिमा पाटील होऊ शकतात का? तसं कसं आहे, वहिनींचा वाटा हा फार मोठा आहे. महिलांसाठी त्यांना अनेक योजना आणलेल्या आहेत. ज्यांना कुणाला योजना माहित नव्हत्या त्या वहिनींनी स्वतः जवळ बसवून की दादा ह्या योजना आहेत, या तुमच्या मिसेसांना या योजना द्या, इथंपर्यंत काम केलेलं आहे. कसं आहे, शेवटी पारडं कधी समान आलं तर बरोबर आहे. वहिनींचा पण वाटा आहे, शैलेश दादांचा पण त्यात वाटा आहे. बरोबर आहे. बरोबर. आता मला सांग, आपण ज्याला मगाशी मी सांगितलं की नगरसेवक जे आहे एकदा पद मिळालं की त्यांचं हे सगळं गायब होतं आणि कामं राहतात तशीच. हा माणूस नगरसेवक होणार तर आहेच, पण जेव्हा नव्हता तेव्हापासून माणूस कामं करतो. आज आमच्या पोरांची आर्थिक अडचण असू दे किंवा आज गोरगरीब जी पोरं आहेत त्यांना जे आपण शिक्षण किट बीट असतात ते त्यांचं कायम सक्रिय काम असते. बरं, आता एखाद्या आमच्या इथल्या 2-3 लोकांच्या परिस्थिती नव्हत्या तर शैलेश दादांनी त्यांना आर्थिक मदत केल्या, काय बरं त्यांच्या घरात बाजार बिजार भरून दिलं, म्हणजे काही स्वार्थ न बघता
म्हणून आमचं तरी एक मत शैलेश पाटील. आता पण शैलेश पाटलांना पदाचा नगरसेवक पदाचा स्वार्थ आला असं चाललंय. नाही येऊ शकणार नाही, कारण का तो माणूस एक मित्र म्हणजे आज इथं कट्टा आहे हा, तर तो माणूस खुर्चीवर न बसता इथं कट्ट्यावरून बसणार असा माणूस आहे. आणि जेवढ्या आम्ही आता महिला बिला आमच्या भागातल्या आहेत त्यांचं तरी एक मत झालं की शैलेश पाटलांना म्हणजे निलिमा शैलेश पाटील यांना वोट करायचं. तुझं मत काय वाटतंय, महापालिकेवर कुणाची सत्ता यावी? भाजप. का रे? भाजप म्हणजे महायुती. हा, शिवसेना राष्ट्रवादी आणि आपलं भाजप यांची सत्ता आहे ना. काय फायदा काय? कसं केंद्रात आहे, कसं आहे आपल्याकडं म्हणजे वैचारिक दृष्ट्या असू दे, परत काम करणारे असू दे, आत्ताचे तर आपल्याला कधीतरी स्ट्रॉंग आहे. भागाचं तुमच्या काय कुणाचं वार आहे आता? शैलेश पाटील आहे. का रे? जे आमच्या म्हणजे पोरांना त्यांनी मदत भरपूर केल्या, फुटबॉलमध्ये म्हणा किंवा काय असेल ते सणामध्ये आपलं शिवजयंती वगैरे गणपती सण मंडळांना मदत केली, सणवार सगळे केले, सणांना मदत केली, म्हणजेच विकास झाला का रे भागाचा? नाही ते 100% करतील, कारण की त्यांच्याकडनं अपेक्षा आहे म्हणजे भागातल्या लोकांची की ते विकास करतील. बरोबर आहे ना. पण आता त्यांच्या पत्नी निलिमा पाटील निवडणुकीत आहे शैलेश पाटलांच्या, पण त्या भागात फिरायला पाहिजेत ना. शैलेश पाटील फक्त फिरून काय होतो? तर त्या फिरतच आहेत, म्हणजे लेडीज त्यांचा ग्रुप वेगळा आहे, जेंट्स म्हणजे शैलेश पाटलांचा जेंट्स वेगळा आहे, सुरू आहे काम. म्हणजे ते स्वतः येत नसले तरी म्हणजे हे येतात. त्यांचा संपर्क आहे का? आहे. मित्रा, काय वाटतंय, नगरसेवक कसा पाहिजे रे? नगरसेवक भाजप सारखाच व्हायला पाहिजे. भाजपचा नगरसेवक कशाला पाहिजे? नाही, भाजप हिंदुत्व संघटना आपल्याला पाहिजे, त्यामुळे भाजपच व्हायला आपल्याला. पण त्या माणसानं आपल्या प्रभागातली कामं भाजप असल्यावर कामं होत्यात, त्याच्यामुळे भाजपच पाहिजे आपल्याला. पक्ष म्हणून तू सांगितलास भाजप कामं करते, पण आता इथं जे शैलेश पाटील आहेत त्यांच्या मिसेस निलिमा पाटील आहेत ते भाजपचे उमेदवार आहेत. होय, त्यामुळे आपल्याला सपोर्ट त्यांनाच देणार आहे, त्यामुळे कामं होणारच आपली पहिल्यापासून. पक्ष कामं करते पण व्यक्ती कामं करणार की पहिल्यापासून ओळखीचे, त्यामुळे काय नाही. बरं, तर एकूणच आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 14 मधील आपण नागरिक आणि काही महिलांशी संवाद साधला. तर या ठिकाणी बघायला गेलं तर प्रशासनाचा कारभार आम्हाला पसंत नाही आहे, नगरसेवक पाहिजे आहे. मात्र तो नगरसेवक जो असणार आहे तो लोकांच्यात मिसळणारा आणि आमची कामं करणारा पाहिजे. दुसरा जर आपण विचार करायला गेलो किंवा या लोकांच्या प्रतिक्रियेतून आपल्याला असं दिसून आलं की देशामध्ये राज्यामध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांचीच सत्ता जर कोल्हापूर महानगरपालिकेवर आली तर या ठिकाणी निधी मिळायला सोपं जाणार आहे, त्यामुळं कामं भरपूर होणार आहेत. या परिसरात आता भाजपकडून जे शैलेश पाटील आहेत त्यांच्या पत्नी निलिमा शैलेश पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि कोणतेही पद नसताना शैलेश पाटील असतील किंवा निलिमा पाटील असतील यांनी या प्रभागामध्ये अनेक अशी विकास कामं केलेली आहेत. त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत, महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळं जर भाजपची सत्ता आली आणि त्याचबरोबर आमचे शैलेश पाटील जर निवडून आले तर ते या परिसरात नक्कीच कायापालट करतील, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.